नमस्कार मंडळी, मिसेस फौजीवलच्या आणखीन एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। छानसा म्हणण्याचं कारण सगळ्यांच्या आवडीची आणि डिलिशियस अशी एक रेसिपी बघतोय, ती म्हणजे बदाम शेक। बदाम शेकची रेसिपी आज आपण बघतोय। चला तर मग बदाम शेक कसा बनवायचा, खूप साऱ्या ट्रिक्स सोबत आपण ही रेसिपी बघणार आहोत आणि परफेक्ट गाड्यावर मिळतो तसाच बदाम शेक आपण बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर काय, प्रत्येक वेळी बदाम शेक बनवायचं म्हटलं की थोडंसं टेन्शन असतं आणि परफेक्ट जसा गाड्यावरती आईस्क्रीम पार्लरमध्ये मिळतो तसा बदाम शेक आपल्याला बनतच नाही। तर चला तर मग खूप साऱ्या ट्रिक्स सहित आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी मी ते अर्धा लिटर दूध घेतलेले आणि एक भांड घेतलेलं आहे आणि 5 ते 6 बदाम आधी भिजवून घेतले, तासभर आधी, फक्त त्याची साल निघली पाहिजे। आणि अर्धा लिटर दुधामधलं अर्धी वाटी दूध मी बाजूला काढून ठेवलेलं आहे। ते कशासाठी ते मी जसं रेसिपी करेल तसं सांगतेच। तर त्याच दुधातील 1 चमचा ते 2 चमचे दूध या मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले आणि हे बदाम थोडंसं जाडसर असं वाटून घेतलेलं आहे, मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं। जास्त पेस्ट नाही बनवायची, थोडंसं जाडसर अशी पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला। तर चला तर मग एका भांड्यामध्ये किंवा तुम्ही पातेल्यामध्ये पण बनवू शकता। हे अर्धा लिटर दूध घेतलेले आहे, त्यामध्ये ही आपण बदामाची जी पेस्ट करून घेतली होती ती घातलेली आहे। त्यामध्ये अजून 1 चमचाभर दूध घालून हे भांड्यातलं सगळं जे भांड्याला लागलेलं बदाम आहे ते सगळं आपल्याला कंजूसपणा करायचा आहे ते, तर सगळं काढून घ्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर तुम्हाला जसं गोड आवडतं त्याच पद्धतीने त्या अंदाजे साखर घालायची। मी ते 2 मोठे चमचे म्हणजेच 3 टेबलस्पून म्हणू शकतो एवढी साखर घातलेली आहे। आम्हाला थोडंसं मीडियम गोड लागतं, त्यामुळे तुम्ही 4 टेबलस्पून किंवा अर्ध्या वाटीला थोडीशी जास्त साखर घातली तरी चालेल। तर चला तर मग आता गॅसवरती हे सगळं मिक्स करून ठेवलेलं आहे आणि दूध थोडंसं गरम करून घ्यायचं। तोपर्यंत एका मिक्सिंग डिशमध्ये थोडं छोट्याशा बाउलमध्ये मी इथे कस्टर्ड पावडर घेते 4 ते 5 चमचे। तर छोटा टीस्पून आहे हा, तर इथे मी 5 चमचे कस्टर्ड पावडर घेते आणि यामध्ये आपण जे मगाशी बाजूला काढून ठेवलेलं दूध होतं ते यामध्ये घालायचं आहे आणि याची पातळ अशी स्लरी बनवून घ्यायची। जास्त पातळ बनवून घ्यायची नाही, थोडंसंच दूध घालायचं, एक 4-5 चमचे अंदाजे। तर तुम्ही जर बाजूला काढून ठेवणार नसेल तर मी म्हणजे सांगते 4-5 चमचे दूध घालायचं आणि छान हे कस्टर्ड पावडर या दुधामध्ये मिक्स करून घ्यायची। तर चला तर मग गाठी याच्या व्यवस्थित फोडून घ्यायच्या, अजिबात गाठी ठेवायच्या नाही आणि छान पटकन मिक्स होतं आणि छानशी अशी स्लरी बनवून आपली तयार आहे। आणि दूध पण लो फ्लेमवर मी ठेवलेलं आहे, दूध पण कोमट झालेलं आहे। तर चला तर मग आता एका हाताने ढवळत राहायचं आणि एका हाताने हे जे आपण स्लरी मिक्सचर बनवून घेतलेले कस्टर्ड पावडरचं ते घालायचं आहे। तरी ते व्हॅनिला फ्लेवरचं मी कस्टर्ड घेतलेलं आहे। बदाम शेकमध्ये शक्यतो व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड वापरतात, तर तुमच्याकडे प्लेन असेल तर प्लेन घालू शकता आणि व्हॅनिला इसेन्स 2-3 थेंब किंवा 1 चमचा घालू शकता। तर इथे तुम्ही बघू शकता मी सगळं ही स्लरी या दुधामध्ये घातलेली आहे आणि गॅसची फ्लेम लोच ठेवायची आणि एकसारखं ढवळत राहायचं। डिशमध्ये थोडंसं कस्टर्ड पावडर राहिली होती म्हणून त्यामध्ये तेच पातेल्यातलं दूध घालून मी व्यवस्थित सगळं घुसळून मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता पळीने एकसारखं हलवत राहायचं, अजिबात थांबायचं नाही, कारण याच्यामध्ये गाठी होऊ शकतात आणि त्याची टेस्ट मग बिघडते। तर मी आता गॅसची फ्लेम थोडीशी मीडियमपेक्षा म्हणजे थोडीशी कमी केलेली, लो फ्लेम होती ती थोडीशी वाढवली आणि तुम्ही बघू शकता या दुधाला छान उकळी येते आणि एकसारखं हलवत 2 मिनटं शिजवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर लो फ्लेम करायची आणि 5 मिनटं छान हे शिजवून द्यायचं, एकसारखं हलवत राहायचं अधूनमधून। तर आता गाठी होत नाहीत, फक्त जेव्हा स्लरी टाकताना 1-2 मिनटं ना टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स होऊपर्यंत हलवायचं आणि त्याच्यानंतर लो फ्लेमवर छान हे शिजवून द्यायचं, अधनमधनं ढवळत राहायचं। लो फ्लेमवर 5 ते 7 मिनटं कस्टर्ड छान शिजवून घेतल्यानंतर यामध्ये मी एकच वेलची एकदम पावडर बनवून घातलेली आहे। तर वेलची नाही घातली तरी चालेल, कोणी घालतं कोणी नाही, ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे। हलवून थंड करायचं, तर खरं तर ह्याला थंड व्हायला वेळ लागतो। तर ह्याच्यावरती ही पळी काढायची आणि ह्याच्यावरती झाकून पूर्ण थंड होऊन द्यायचं किंवा मग याला ॲल्युमिनियम फॉइल किंवा असं काहीतरी लावून फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल, पण जास्त गरम असताना फ्रीजमध्ये ठेवायचं नाही, रूम टेम्परेचरवर येऊ द्यायचं आणि मग फ्रीजमध्ये ठेवायचं। तर चला आता आपल्याकडे काही फ्रीज नाही, आपण आहे असं थंड करून घेऊया आणि त्याच्यानंतर मग सर्व करूया। तर आता बघूया थंड झाले का।
मला वाटतं थोडंसं अजून गरमच आहे. थोडंसं हलवून घेते मी, मग त्याच्यातली वाफ निघून जाईल आणि लवकर थंड होईल. आणि आता पूर्ण थंड झाल्यानंतर मग सर्व करूया. तर आता हे पूर्ण थंड झालेलं आहे, साधारण तासभर झालेलं आहे बनवून. आणि चला तर मग आता सर्व करूया. इथे मी जो कागदी कप असतो त्या मध्ये सर्व करते. तुम्ही काचेच्या ग्लासमध्ये, स्टीलच्या ग्लासमध्ये कशातही सर्व करा, फक्त टेस्ट छान आली की झालं काम. तर चला तर मग आपण सर्व करून घेऊया. तुम्ही बघू शकता खूप छान असं कस्टर्ड आपलं बनवून तयार आहे. तर थोडंसं वरून डेकोरेशनसाठी मी बदाम, जे भिजवलेलं पण एक बदाम काढून ठेवलं होतं आणि साधं पण वाळलेलं बदाम पण मी काढून ठेवलं होतं. तर जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय त्याप्रमाणे थोडंसं डेकोरेट करते मी. याच्यावरती बदाम बारीक कट करून घेतलेले बदाम टाकते. तर आपलं टेम्पटिंग असं खूप जास्त टेस्टी आणि जसं ठेल्यावरती किंवा आईस्क्रीम पार्लरमध्ये मिळतं अगदी तसंच थिकनेस तुम्ही बघू शकता, अगदी परफेक्ट आलेला आहे. आणि कलर सुद्धा बघू शकता. तर थोडंसं फ्लॅशमुळे तुम्हाला कलर फेड दिसत असेल, पण खूप जास्त सेम टू सेम आपलं बदाम शेक बनवून तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.